निसर्ग सौंदर्याचे वैविध्यपूर्ण आविष्कार, देश विदेशातील वास्तू, नयनरम्य ठिकाणांची, भोवतालातील सांस्कृतिक छटांची सफर घडवणारी छायाचित्रे रमेश करमरकर यांनी आपल्या कॅमेऱ्यातून टिपली आहे. ही मनमोहक छायाचित्रे पाहताना आपण प्रत्यक्षात तिथे जाऊन ती पाहत आहोत अशी अनुभूती मिळते. निसर्गाचं सौंदर्य टिपताना त्यातील बारकाव्यांवर खूपच कलात्मकपणे लक्ष दिलंय, असं मत निर्माती, अभिनेत्री आणि कलाकार भाग्यश्री देसाई यांनी केले. ज्येष्ठ हौशी आणि मनस्वी छायाचित्रकार रमेश करमरकर यांच्या वैविध्यपूर्ण पारितोषिक प्राप्त छायाचित्रांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन भाग्यश्री देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी रमेश करमरकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. कोथरूड येथील हॅपी कॉलनीतील पुना गाडगीळ अँड सन्स कला दालनात 21 मे पर्यंत सकाळी 11 ते रात्री 8 या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुलं आहे. बैलगाड्यांची शर्यत, आयफेल टॉवरचा अद्वितीय अँगल, नायगारा धबधबा, ट्युलिप फ्लावर्स, ब्राझीलमध्ये डोंगरावर सूर्यकिरण पडल्याने पाहायला मिळणारा ऊन सावलीचा खेळ, बैलगाड्यांची शर्यत, वन्यजीव, आम्स्टरडॅममध्ये वर्षभरात केवळ 25 दिवस उमलणारी फुले, रनिंगची मनमोहक छायाचित्रे प्रदर्शनात पाहता येणार आहे. आणि इतक्या वर्षानंतर असं मला जाणवलं की आपल्याकडे जे काही फोटोग्राफी आहे ती कला आपण समोर लोकांच्या समोर मांडावी, आणि म्हणून मी या प्रदर्शनाचा घाट घातला. माझं पहिलं प्रदर्शन ऑगस्टमध्ये 13 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट जहांगीर आर्ट गॅलरीच्या ऐवजी प्रथम नेहरू सेंटरमध्ये केलं. नंतर 4 डिसेंबरला जहांगीर आर्ट गॅलरीला केलं, आणि आता पुण्यात करावं म्हणून मी आता पुण्यामध्ये करत आहे. तर मला असं वाटतं की त्याच्यात मी आत्तापर्यंत जितकी फोटोग्राफी केली त्याचे सगळे विषय मांडावे, म्हणून मी बरेच विषय याच्यात मांडले की म्हणजे नेचर आहे, वाईल्ड लाईफ थोडंसं केलं आहे ते आहे, ट्युलिप गार्डन जे वर्षातून फक्त 25 दिवस फुलं उमटतात त्या उमलणाऱ्या फुलांची फोटोग्राफी मी ॲम्स्टरडॅम जाऊनला केली, तर त्याची फोटोग्राफी. नंतर निसर्गाचे काही फोटो आहेत, जसं ब्राझीलला डोंगरावरती असे काही सूर्यकिरण असतात की त्याच्यातनं लोलकातून बाहेर पडल्याप्रमाणे किरण येतात, तर त्याच्या एका डोंगरावरती असे व्हायलेट कलरचे सूर्यकिरण दिसले, त्याचा फोटो काढला आहे. नंतर असा एक लहान मुलगा डायपर घालून पक्षाला पकडायला धावतोय, असा फोटो कोणी काढत नाही, पण मला असं वाटलं की मी माझ्या मनस्वाची मी फोटोग्राफी करतो. तो पण फोटो बऱ्याच जणांना भावला. काही जणांना असं वाटलं की पेंटिंगच आहे, तसं तो बदकाचा पाण्यातला फोटो आहे, तर तो मग मी तो मुद्दाम पुढच्या वेळेला प्रिंट करताना कॅनव्हासवर प्रिंट केले. बरेचसे फोटो आता मी कॅनव्हासवर प्रिंट केले, जेणेकरून बऱ्याच जणांना ते पेंटिंगच वाटतात, अजूनही ते पेंटिंग वाटतात. तसेच काही निसर्गाचे जे फोटोग्राफ केले ते पूर्वीपासून तसेच ह्यांचे आता फ्लेमिंगोचे लेटेस्ट काढलेले फोटो आहेत. हे तुम्हाला जे मागे दिसत आहेत ते आता या जुलैमध्ये पुण्याच्या जवळ भिगवण म्हणून गाव आहे, त्या गावाला जाऊन मी काही फोटोग्राफी केली. आणि आता मला लक्षात आलं की ती लेन्स उचलून माझा खांदा दुखायला लागला अर्ध्या पाऊण तासात तिला त्या बोटीत, तेव्हा जाणवलं की आता आपल्याला थांबायला पाहिजे. पण तरी मी लोकांना फोटोग्राफी शिकवायला, फुकट शिकवायला तयार आहे. अशी मला वाटतं की माझ्यासारखेच अजून अनेक कलाकार पुढे तयार व्हावं, आणि त्याच्यासाठी त्यांना लागणारी जी मदत आहे ती मी करायला तयार आहे. हे प्रदर्शन आता बुधवारपासून पुढच्या बुधवारपर्यंत, म्हणजे 14 तारखेपासून 21 तारखेपर्यंत पुण्याच्या कोथरूडच्या पुना गाडगीळ गॅलरीमध्ये भरलेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी अवश्य बघायला या. अत्यंत वेगळ्या पद्धतीची ही फोटोग्राफी आहे जी आपण नॉर्मली बघतो, आणि सगळीकडेच फोटो सगळीकडेच असतात, पण ते बाकीचे फोटो आणि ह्यांनी इथे जे एक्झिबिट केलेले फोटो आहे याच्यामध्ये प्रचंड फरक आहे. एक अस्सल काय म्हणतात तो कलाकार, एक अत्यंत म्हणजे मनस्वी कलाकार आपण म्हणू, त्यांनी बारकावे शोधत जे फोटो काढलेले आहेत की सर्वसामान्य लोकांना ते कळणार पण नाही. ते बघताना त्या गोष्टी खूप साध्या वाटतात, पण फोटो काढल्यानंतर जेव्हा ते आपण बघतो तेव्हा मग त्यातलं ते सौंदर्य आणि वेगळेपणा आपल्याला कळतो. आणि करमरकर सरांनी त्याच पद्धतीने सगळी फोटोग्राफी केलेली आहे. म्हणजे मी तर म्हणेन सुंदरतेच्या वाटेवरचे ते प्रवासी आहेत कलाकार म्हणून. म्हणजे आपण असं म्हणतो ना की सत्यम शिवम सुंदरम अशी जी आपल्याकडे एक संकल्पना आहे, तर सत्य म्हणजे काय, तो निसर्ग, निसर्गामध्ये पानं, फुलं, सूर्य, चंद्र, पक्षी, ते सगळं असतं, ते सत्य म्हणतो आपण. शिव म्हणजे काय, तर मानवाने या सगळ्या गोष्टींना पूर्वी तो खूप घाबरला की पाऊस कसा अचानक पडतो, सूर्य अचानक प्रकाश कसा येतो, अचानक चंद्राचं हे कसं होतं,
आणि त्यामुळे घाबरून त्यांनी थोडंसं भीतीने, थोडंसं आश्चर्याने, थोडंसं कुतूहलाने त्यांनी त्याला एक फ्रेम दिली या निसर्गाला आणि त्याला देवाचं रूप दिलं आणि त्याची तो पूजा करायला लागला. ते आपण शिव म्हणतो. आणि सुंदरम म्हणजे काय, तर सरांसारखे जे कलाकार आहेत की ते सत्य आणि शिवाच्या पलीकडे जाऊन एक अत्यंत वेगळ्या पद्धतीची स्वतःची कला सादर जी करतात, ते सुंदरमच्या दिशेने त्यांची वाटचाल असते असं मला वाटतं. आणि कुठलाही कलाकार, म्हणजे आपण म्हणतो की जगामध्ये 64 कला आहेत, या 64 कलांमध्ये फोटोग्राफीसुद्धा ही जी कला आहे, तर ह्यातनं म्हणजे मग मी म्हणलं तसं नृत्य, नाट्य, शिल्प, नाटक काही असेल, म्हणजे फोटोग्राफी मुख्य. तर आज त्यांनी हे वय मी म्हणणार नाही, कारण आय थिंक एज इज जस्ट अ नंबर फॉर हिम. पण अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी आपला कला प्रवास चालू ठेवलेला आहे. या सुंदरतेच्या वाटेवरचे ते प्रवासी आहेत आणि त्यांना मी त्या